तेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी वारी चुकून हरी. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. पंढरीचा वार करी वारी चुकून हरी. पांडुरंगा करू भगवान अच्छिन्नामर संकटाम कपटाम मध्यस्थ गोदातटाम. सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम. रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम. देवीं भजे तव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते. दैत्यं धारयते बलिं छलयते. शत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते. हलं कलयते कारुण्य मातन्वते. लेंछान मूर्छयते दशाकृती कृते. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. मावळवे तो विश्वाभासू नवल उदयला चंडमस्तु. आजवया जिनविकासो वंदुवाता. सेवेसाठी निवडलेला अभंग. पंढरी रायाचे लाडके भक्त संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तावर समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका वाट, गडबताट, शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते वैष्णव शिरोमणी तुकोबाराय महाराज. विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, मध्य महाराष्ट्राचे गुरु नाही का, अहिल्यानगरचे गुरु, पारनेरचे गुरु, आपल्या गावाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालवात प्रमाणे श्री क्षेत्र गारखिंडी गावामध्ये 50 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. तुम्हाला उद्या विचारलं सुवर्ण महोत्सव ना, तर एखाद्या परमार्थ कार्याला, एखाद्या गोष्टीला, राज्य स्थापनेला किंवा काही असेल, स्वातंत्र्य दिनाला 25 वर्ष जर झाले त्याला इंग्रजी बोलणारे ब्रॉन्झ ज्युबिली म्हणे. ज्युबिली म्हणजे उत्सव महोत्सव बरं का. तर ब्रॉन्झ ज्युबिली म्हणतात इंग्रजी बोलणारे. मराठी बोलणारे रौप्य महोत्सव. ठीक आहे, 50 वर्ष झाले तो सुवर्ण महोत्सव. इंग्रजी बोलणारे गोल्डन ज्युबिली. 75 वर्ष झाले अमृत महोत्सव. मराठी बोलणारे, हा इंग्रजी बोलणारे डायमंड ज्युबिली. तिसरा शब्द आहे त्याला मराठी हिरक महोत्सव, अमृत महोत्सव. आणि 100 वर्ष जर झाले तर त्याला काय म्हणायचं मग? शताब्दी. आता माझे कपडे साधे होते आणि रेल्वेनं परतलो गावाकडे. माझ्याजवळ VIP कीर्तन चालू असलं होता रेल्वेमध्ये. कारण विचारलं शताब्दी म्हणजे काय, म्हणजे 100 वर्ष. शताब्दी हा शब्द काय आहे? गुगल मध्ये टाकतो, गुगल मध्ये टाकतो असं त्या दोघांनी. मी गपचूपच बसलेलो होतो, मला विचारलं नाही, मी बोललोच नाही. तर
हा संस्कृत शब्द आहे. शत म्हणजे 100 आणि संस्कृत भाषेत वर्षाला अब्द म्हणून. हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा. संस्कृत भाषेत वर्षाला काय शब्द आहे? अब्द. मग त्याचं शताब्द झालं. मग त्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप शताब्दी. इथून आजपासून पुढे 50 वर्षात शताब्दी होईल, जो वाचील तो पाहिजे. आणि त्याच्यावर 25 वर्षाले शताब्दी पूर्वक रौप्य महोत्सव, शताब्दी पूर्वक सुवर्ण महोत्सव अशी भाषा वापरली जाते. आणि तुम्हालाच विचारलं उद्या नगरच्या प्रोफेसरांनी, बरं काही हरकत नाही. तर यामध्ये हा उत्सव शब्दाचा अर्थ काय होतो? उत्सव, आनंदाचं प्राकट्य. काय 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 बोलू मी? आनंदाचं प्राकट्य. प्राकट्य म्हणा. आता काही शब्द तिथे आहेत, सांगेल नंतर तुम्हाला. आणि माणूस उत्सव का करतो? उत्सव प्रिया खलू मनुष्य. मनुष्य उत्सव प्रिय असतो. पोळ्याचा उत्सव, बैलाचा उत्सव, लहान मुलांना गणपती, लहान मुलींना भुलाबाई म्हणतात का नाही इकडे? भुलाबाई. स्वातंत्र्याचा उत्सव, 1 जून, आपलं 1 मे, 15 ऑगस्ट, बरोबर आहे ना, 26 जानेवारी. राष्ट्रीय सण, सामाजिक सण आणि धार्मिक सण. हे उत्सवाचे 3 प्रकार तुमच्या पुढे मांडून दिले. हा धार्मिक प्रकार आहे आपल्याला का नाही. आणि जो आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, वैकुंठवासी भजन मूर्ती आपले बाबा आणि वैकुंठवासी गुरुवारे कोंडाजी बाबा डेरे हे भजन करत होते. त्यांची मालिका आहे, त्यांच्याच फळावर कीर्तन असतं माझ्या कार्याचं. त्याचप्रमाणे मुंबईकर मंडळी त्यांच्या सहकार्याने, पुणेकर मंडळी त्यांच्या सहकार्याने आणि हरिभक्ती प्रयाण हनुमंत महाराज जिंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती देवस्थान ट्रस्ट गारखिंडी आणि हा उत्सव चालू आहे. दररोज पहाटे, दररोज अशा प्रकारचा काकडा. आजचा काकडा मी भरपूर ऐकला सकाळी, छान काकडा ऐकला. त्याचप्रमाणे काहींना काकडा माहित नाही. काकडा म्हणजे काय? उपासना आहे. उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बैठक. काहींना काकडाच माहित नाही. दिवसभर सट्ट्याचा आकडा, झोपायला वाकडा, तो काय करेल काकडा. तर यामध्ये बरं का सकाळचे कार्यक्रम झाले, ज्ञानेश्वरी पारायण झालं, तुकाराम महाराजांचा भजनही ऐकलं मी, आणि त्याचप्रमाणे हरिपाठही ऐकला, फुगड्यांचंही ऐकलं. बरीचशी मंडळी आपल्याला भेटलेली आहे. आता याच्यामध्ये म्हणणार वाजवणाऱ्यांची नावं सापडलं. हरिभक्ती बलराम भाऊ महाराज बडे, केतन महाराज चौधरी, अशोक चौधरी, हे भरपूर नाव आहे. कीर्तनाचे गायक आहे. पेटी मास्तर अमोल पोपटघट, तुतारी केशव राजुळे, वादक संतोष महाराज, समाधान महाराज पडेलकर आणि रंबाजी जिंजाळे वगैरे मंडळी, काकडा करणारी ग्रामस्थ मंडळी, कीर्तनकार बाबा लोकांना सुखराज भोजन देणारी मंडळी, हे बाल कीर्तनकार मंडळी आणि गायनाचार्य मंडळी, लाऊडस्पीकरवाले, मंडपवाले, बैठकवाले आणि त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या बाई, सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. जास्त करून तरुण मंडळीचा सहयोग आहे, सहकार्य आहे, श्रमदान आहे. ज्ञानदान बरं का क्वचित सापडतात, ज्ञानदान क्वचित सापडतात, अन्नदान आणि त्याचप्रमाणे श्रमदान करणारी तरुण मंडळी, देशाच्या सीमेवर लढणारी तरुण मंडळी आहे बरं का, देश चालवणारी तरुण मंडळी आहे, घरामध्ये कारभार करणारा तरुण मंडळीतला तरुण त्यांना भांड मुलगा असावा. त्याचप्रमाणे सत्याची बाजू मांडणे, परमार्थ करत राहणे, गावाचा कारभार करणे, देशाचा कारभार करणे तरुणांचीच गरज आहे. आणि आखाड्यामध्ये कोण राहतं? म्हातारे का तरुण? तरुणांना वंदन करतो, मनोमन वंदन करतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय. वंदन करतो. आपली ही जी ट्रस्ट आहे, धार्मिक ट्रस्ट आहे, जे मंदिर बनवलं गेलं, कालही उल्लेख झालेला आहे, मी पण ऐकला कालचा उल्लेख. एकच ओवी अशी आहे एकनाथी भागवतामध्ये, देवालय करणारा पुढच्या जन्मामध्ये पृथ्वीचा राजा होतो, मंदिराला जमीन दान करणारा जमिनीचा राजा होतो. भूमी दाने वस्ती भूमी
पाडू. आता हे भागवतातल्या वगैरे जुने कीर्तनकार घेत होते. आता माझे नाव जुन्यात ठेवा का नव्यात ठेवा. भूमी दाने वस्ती भूमी पाडू बर का. सुवर्ण दाने कांती निर्मळू. मंदिराला सोनं देणारा तर निर्मळ देव पुढच्या जन्मात मिळतो त्याला. ऐकलं सगळ्यांनी. अन्नदाने सदा सुखी मंदिर दाने भुवन पालकी सुमरत तरी म्हणून उपचार. या अभंगात आणि त्या ओव्यात मध्ये पाहून घ्या. आणखी एक ओवी आहे. आता सगळं सांगण्यामध्ये विषय पुढे राहून जाईल. चला ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा एक भाग असा आहे आपल्याला पुढे सांगायचंच आहे. जगामध्ये जर पाहिलं 800 कोटी लोक आहेत. म्हणजे 8 अब्ज म्हणजे आणखी सांगू का आणखी 8 अब्ज 800 कोटी माणसं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, अशा खंडातली जगात आहे 8 अब्ज माणसं. त्यामध्ये शांत मनाने एक आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये राहावं. परम आणि अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे लाभ. तुम्हाला कोणी विचारलं परमार्थ म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, तुम्ही मला सत्ताकरण म्हणाल का डाव्याचे पुनश्च एक ऐका. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे लाभ ज्याच्यात मिळतो तो परमार्थ. कोणाचे 27 साखर कारखाने असतील, कोणाचे 42 कारखाने असतील, दूध किरण्याचे संसार कोणाचाही पूर्ण होत नाही. हे वाटतं फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी पुरुषाकडून ऐका आणि ते पटवून घ्या. चालता चालता मला पटवता येणार नाही, वेळ कमी आहे. आणि इथून पुढे सांगतो. जगात जर पाहिलं तर भारताची बरोबरी कोण. जगात भारत विशेष आहे. भारतामध्ये महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. 4 गोष्टी काय. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय 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 संत या प्रत्येक शब्दात यमक आहे, अर्थाचं गमक आहे. फक्त ध्यानात ठेवण्याची गमक पाहिजे. सांगेल मी तुम्हाला पुढे. भारताच्या बाहेर अरे बाबा काहीच नाही रे. काम करावं, नोकरी करावं, उद्योग धंदा व्यापार करावा आणि पोट भरावं आणि शेवटी मरून जावं. बोला काय सायास्त करीस आम्ही जे बोललो त्याचा पुरा त्यांनी दिला. तुम्ही किती शिका. IPS अधिकारी इंडियन पोलीस सर्व्हिस परीक्षा आहे. IAS अधिकारी कलेक्टर होतो. अरे लाख शिका. लाकडी घोडा किती दामटला बसणारा थकेल तर लाकडी घोडा थकेल. बोला पटापट बसणार बघ मामुली घोडा किती पडतो. पुढे वजन टाकलं जात होतो, मागे टाकलं जात होतो. काही नाही जिथल्या तिथेच आहे. देशाच्या कोणत्याही देशातलं घ्या, बीजिंग मधलं घ्या, या शरीराची देशातल्या सर्वोच्च पदावरची व्यक्तीच्या शरीराची जी माती होते तीच माती गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्याची होते. पुढे काहीच विशेष नाही. विशेष म्हणजे स्पेशल काहीच नाही. आहे तोपर्यंत मौज मजा आहे. काहींना परमार्थच माहित नाही, अजूनही माहित नाही. ते सांगा मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. आणि सप्ताह संपून गेलं तर मला माहित उत्तर महाराष्ट्रात शेवटी गाव आहे माझं मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर. माझ्या गावात 6 जण 100 एकरवाले खटल्यावाले होते. पण शेवटी खटलं म्हणतात त्या इकडं. असं होतं खटलं. सोन्या चांदीनं नटलं, गडीवर थापलं, हो सोयरीक संबंधात पडलं. कोण काही म्हटलं का मारायला उठलं. आणि जेव्हा पाप फुटलं तेव्हा गिनतींच पिटलं. काही नाही ना. माझ्या डोळ्याच्या समोर फुकटचे गौतांच्या रांगेत उभे 75 वर्षाच्या कालखंडात मी डोळ्याने पाहिलं. पण सफल जीवन भगवत भक्त सफल फलासह. आता काय करायचा फलासह सांगेल. मग का हो तुम्ही म्हणतात भारतासारखं कुठेच नाही, कुठेच नाही. अरे कुठेच नाही. ऐसे संत जन ऐसे हरी नाम, ऐसे संत जन ऐसे हरी नाम, ऐसे संत जन ऐसे हरी नाम.
अभंग आहे, उदंड पाहिजे. आणि तिथे तुकोबारायांनी मांडलं, सांगा कुठे मराठी भाषेचं व्याकरण म्हणजे ग्रामर, त्याच्यानुसार तिथे प्रश्नचिन्ह पाहिजे, कुठेच नाहीये. भारतात आल्यावर भारताचे 29 राज्य, बरोबर 29 मुख्यमंत्री, 29 राज्यपाल, बरोबर. पुढे काय सांगतो, पुढे काय, पूर्ण भारतभर जर पाहिलं 5,60,000 गाव आहेत. मोजू नका, बरोबर कुठे मोजायला जातात तुम्ही? काही गाव शहरामध्ये समाविष्ट झाले, समजलं ना तुम्हाला? 5,60,000 गाव, 656 जिल्हे, 4 धर्माचे लोक, मान्यता प्राप्त 21 भाषा, पहिल्यांदा 14 होत्या. आणि पूर्ण भारतभर जर पाहिलं, माझा मराठाची बोलू कौतुके, महाराष्ट्राची गौरवगाथा सुरू झाली. अभंगाकडे जाऊन काही माहिती आहे, माझा मराठाची बोलू. मला एका माड्याच्या मुलाने विचारलं, अहो म्हणे हा शब्द जातीय वाचक आहे का? म्हटलं पहिल्यांदा डोक्यातून हे काढून. संतांचं वाङ्मय जात वित्त होतं, काही लोक घोटाळ्यामध्ये पडतात. माझं नाव आहे पोपट बुवा कासार खेडेकर. तर कासार आणि खेडेकर याच्यात अंतर पडलं, त्याला म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक, मराठीमध्ये मुद्रण दोष. कोणता? मराठीमध्ये. त्या कासाराला वाटलं हा बाबा कासारच घरी घेऊन गेला, मी येत नव्हतो, अनेक आपली दूध नाही, काही नाही. म्हणे बाबा मी कोणालाच मानत नाही, कोणत्याच बाबाला मानत नाही. मग मला कसं काय बोलवलं? म्हणजे तुम्ही माझ्या जातीचे. मला वाटतं हा मराठा वाटेल. मग म्हणजे तुम्ही कधी वसूल कीर्तन करता? म्हटलं 51 वर्ष झाले. असं आपल्या समाजाचे किती कीर्तनकार आहेत? मला वाटतं मराठा समाजाचे. म्हटलं 26 कीर्तनकार आहेत. मग म्हणजे तुम्ही तांबा पिठड कुठून घेता? प्रश्न विसंगत झाला. तांबा पिठड काही संबंध नाही. मग तुम्ही कासार आहेत ना? म्हटलं कासार खेड्याचा आहे. तोपर्यंत डाळिंब खाल्ले ना. गावकरी लोक म्हणे बाबा गाडी उद्या कुठे गेले ते? म्हटलं कासाराच्या घरी. पाणी नाही पाजत कोणाला, सत्याला 10 रुपये देत मी, तुम्हाला का बोलवलं? म्हटलं जातीला जात भेटेन, जीवेला जीव साठी. जो जात वर जात असेल तो परमार्थ नाही, तो संसार आहे. मग आता काय सांगायचं ते ऐकूनच घ्या. सुरुवात करतो. कांद्याला 5, दिव्याला वात आणि शरीराला का, एवढंच मर्यादित. तर एकंदरीमध्ये पूर्ण भारतभर जर पाहिलं, महाराष्ट्रातले 35 जिल्हे, 325 तालुके, 13.5 कोटी लोकांमध्ये माझा मराठाची बोलू कौतुकी. अमृताते पैजा जिंकी, अमृताला पैजेने जिंकतील. असं इस्लामाबादला वाङ्मय सापडेल का तुम्हाला? डेन्मार्कला सापडेल का? कुठेच नाही जगात. अभ्यास लोकांना विचारा. बरा बरा असणं म्हणजे कीर्तन नाही. आणखी याच्या पुढचं सांगतो तुम्हाला शांततेनं. एक ऐका, ये मराठीची नगरी, हे मराठीचे आला का? मराठी भाषा हा शब्द प्रांतवाचक आहे. मराठा शब्द प्रांतवाचक आहे. मराठी भाषा ब्रह्मविद्येचा सुकाणू करी. कोणता सुकाळ करेल? सापडेल का बंगालमध्ये? वंग प्रांतात. बंगालचं नाही, वंग प्रांत. आणि इथेच ऐकून घ्या. आता थोडीशी पलक नाही करू सुरुवात. जनगण मन अधिनायक जय हे. पुढे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा. पुढे द्रविड उत्कल. द्रविड का द्राविड? द्रविड. द्राविड. पुढे उत्कल बंग. अरे बाळा, खरंच उत्कल म्हणजे मी माझ्या ज्ञानेश्वरीतलं विचारलं नाही, गाथ्यातलं नाही, पंढरपूरच्या मठातलं विचारलं नाही, माझ्या मंदिरात कुठला शब्द आला तुम्हाला म्हणतो. कोणता? उत्कल. उत्कल काय नेमकं? म्हणूनच तरुणांनी पुढे बसलं पाहिजे. काय कीर्तनकार
समजा UPSC MPSC परीक्षेला जर आपण आला उत्कल शब्द काय आहे राष्ट्रगीत म्हणतात काय लिहिणार तुम्ही? आपल्याला मिळालेलं पांढऱ्या कागदावरचं लाल अक्षराचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ते पुरावा देणार नाही. उत्कल हा शब्द ओरिसाचा उल्लेख करणार. ओरिसाची भाषा उत्कली आहे. आलं ना? द्राविड उत्कल वंग म्हणजे बंगाल, विंध्य हिमाचल यमुना गंगा पुढे उच्छल उच्छल पुढे जलधी पुढे तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे आता शेवटचं बोलून द्या. तव जय गाथा पाव हे गाथा बोलले होते. 4-5 प्रोफेसरांनी विचारलं राष्ट्रगीत मध्ये गाथाचा काय संबंध? काही मोबाईल मध्ये सर्च करतात. आहे का मी माझ्या पदांचा टाकलं पण सापड बोला. कुठला शब्द आहे तो? गाये तव जय गाथा शब्द बंगाली भाषेत आहे, संस्कृत भाषेत आहे, हिंदीत आहे, मराठीत आहे आणि मराठीच्या 15-16 पोट भाषा आहे. पोट भाषा झाली वराडी, कोकणी, खानदेशी, ऐराणी, कावडी बरं का. याच्यामध्ये गाथा जसं हे राष्ट्रगीत भारत मातेच्या गुणाचं वर्णन करणार आहे तशी तुकोबारायांची जी गाथा आहे ही गाथा भगवंताच्या स्वरूपाविषयी वर्णन करणारी गाथा. ग्रथनात ग्रथन केलं म्हणून जसं एक फुल माळा होत नाही पण फुलांची माळा तसंच ही गुणांची गाथा. आता ध्यानात काही लोक म्हणजे हे तर आम्हालाही माहित होतं. केव्हा केव्हा माहित होतं? तुम्ही सांगितलं. सांभाळा. कीर्तनकारापासून काय फायदा होईल हे मी तरी नाही सांगू शकत. त्याच्या पुढचं सांगेल. आणि त्यात जवळजवळ 252 संत भारतात आहे आणि एकट्या महाराष्ट्रात 52 संत आहेत आणि 52 संतांमध्ये तुकाराम महाराज कळत आहे. तुका झाला से कन्याकुमारी ते काश्मीर क आणि क, कोलकाता आणि कच्छ क आणि क, 3,400 किलोमीटर 3,200 किलोमीटर पूर्ण भारत. आता इथे ऐकायचं आहे हे सर्व जग युद्धभूमी आहे. भारत ही संत भूमी आहे. भारत ही आणि तिथे अनेक झाले पण याच्याकरता हे सांगायचं आहे. मग देवभूमी कुणाला म्हणायचं? भारत ही देवभूमी आहे, महाराष्ट्र ही संतभूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे आणि संसार ही भोगभूमी आहे. आणि शेवट सांगून जातो तिथे जीवनाचा सार्थक करण्याची ही भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला हे पहिलं भाग्य, भारतात जन्म मिळाला हे पहिलं भाग्य, महाराष्ट्रात जन्म मिळाला हे दुसरं भाग्य बरं का. निवडवाऱ्यांच्या चरणाजवळ जन्म मिळाला हे तिसरं भाग्य, या मांडवात कीर्तन ऐकतात हे 4थं भाग्य आणि आपल्यापेक्षा जे घरी झोपून राहिले त्यांचं 14th भाग्य झालं. आटोपलं का? तुम्हाला उद्या विचारले कोणी जरी विचारले काय गाथेमध्ये पटकन उत्तर द्यायचं. बुलेट मध्ये बंदूकच्या गोळी म्हणजे जल गाथेमध्ये 5 विषय पटकन ऐका. गाथा सांगायच्या पुढे जाणारच नाही. वाङ्मय सांगायचं मला. हा चला मला 5 पाहिजे.
भक्ती, ज्ञान, वैराग्य, धर्म आणि नीती. किती झाले? 5. हा प्रश्न कुठेही येऊ शकतो. स्पेशल ज्याने मराठी घेतलेला एमएला त्यालाही हा प्रश्न येऊ शकतो का तर काय नेमकं. चला, तुकाराम महाराजांच्या आवडत्या गोष्टी काय आहेत? 5 आहेत. पटकन मोजा आता. पंढरपूरचे विठोबा 1, रुक्मिणी माता 2, पुंडलिकराय 3, चंद्रभागा 4. आणि पंढरीपुरची 4040 पदंग गाथा मंदिर प्रतिप्रमाणे गाथा मंदिराच्या अध्यक्षतेने येऊन कीर्तन करून घे. 4040 मध्ये प्रकरण आहे 100. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही. याचं प्रकरण म्हणजे त्याचा तो भाग, विभाग आणि प्रभाग. बरोबर काय झालं पुढे सांगू. असे 100 प्रकरण आहेत आणि 19,300 चरण गाथेमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आता बाकीचे जिल्हे तालुके मी काही सांग मला काही गरज नाही ते याच्यात सगळ्यात जवळजवळ 250 कीर्तनकारांची गाथा. ज्या महाराष्ट्रात तुम्ही जन्म घेतला, मी जन्म घेतला, तिथे गाथा पाठ करणारे 200, त्याच्यात 2-4 वाढले असतील, 2-4 नवीन पाठ करण्याची भर पडली. आता सुद्धा डोंगरावर गाथा पाठ करतायत. गोरावाडीच्या डोंगरावर, भंडारा डोंगरावर 200 कोटीचं मंदिर चालू आहे. जाऊ द्या, बाकीचं काही सांगत नाही. आणि गाथा सोडवणारे 4 कीर्तनकार, गाथा सांगणारे कुठल्याही अभंगाला सांगतात. तुम्ही कुठल्याही अभंगाला त्याचा भाव सांगतात, अर्थ सांगतात. 4 जण आहेत. गाथा पाडणारे 250, ज्ञानेश्वरी पाठ करणारे 350 आणि जेवण करून घरी निघून जाणारे ते तुम्ही मोजा. एक सांगू आता शेवटी, जितकं भौतिक जीवनाचा आश्रय करा तेवढी तुम्हाला भौतिक फल मिळतील. पंचभूत मुळात नाशिवंत आहे, तुमच्या पदरात नाशिवंत फल मिळेल. मी कबूल करतो जिल्हाधिकारीला 300 रुपये पगार, 3.25 लाख एका दिवसाचा त्याचा तनखा 10,000 झाला. मग तो किती पोळ्या खात असेल? माझ्यापेक्षा जास्त नाही का कमी. 2 गाड्यांवर मी झोपतो, तोही झोपतो. खूप वर्ष आम्हाला मिळते, त्याला मिळते. पण ज्याच्या जीवनात अध्यात्म नाही त्याच्या जीवनात शांती नाही. हे सांगून टाकलं. मला कालही कोणीतरी बोललं, मी इथे पोचल्यावर बोललं गाडी घेऊन टाका, गाडी घेऊन टाका. बिना गाडीचा मी एकटा राहिलेलो. समजलं ना? बसलं ध्यानात. आता म्हटलं बघ कितीची घ्यायला पाहिजे गाडी? घ्या म्हणजे 4-5-6 लाखाची. अशा हलक्या गाड्या मला पटत नाही. मग म्हणे भारी घ्या. कितीची घेऊ? या 8 लाखाची. म्हटलं अशा हलक्या वस्तू मी वापरत नाही. मग कोणती घेणार? माझी गाडी 65 लाखाची. कुठे डेपो जमा करून आला. ती घडल्यावर काही चिंता नाही. वाढतीला रामराम घालायची गरज नाही. ज्याच्या गरजा जास्त त्याची चिंता जास्त. एकला चालवर हे वाक्य महात्मा बापूंचं, राष्ट्रपित्यांचं आहे. आणि दुसरं सांगतो, तुमच्यावरच भार पडतोय. नाही मागले तुम्हाला, मी माझा शब्द मागे घेतो. पण गाडीवाला सुद्धा कीर्तन करायला लोक फसवतात. हेही मला काय मध्ये आणि याच्या गाथेमध्ये तुकोबाराय म्हणजे गाथे काय वाङ्मयीन स्वरूप आहे. काय शब्द आहे हे त्यांना ठेवणार नाही मला माहिती आहे. फक्त असं ध्यानात ठेवतात. कोणतं रूप सांगितलं? श्रीमद भगवद्गीता कृष्णाचं वाङ्मयीन रूप आहे. ज्ञानेश्वरी नरवऱ्यांचं रूप आहे. छोटूसं पलक म्हणजे झाला सुरुवात करतो. आजपासून पुढे 4 महिन्याने आणि आंब्याला मोहर येणार आहे. 120 दिवसात इथून पुढे. मग काय झालं? मोहर आला, निसर्गाची प्रक्रिया आहे आणि त्याचं परागीभवन झालं. वा काय झालं? परागीभवन झालं आणि बाजरीच्या दाण्या एवढी कैरी तयार झाली. ती कैरी ज्वारीच्या दाण्या एवढी झाली, तुरीच्या दाण्या एवढी झाली, शेंगदाणे एवढी झाली, ती कैरीची लिंबू एवढी झाली, ती कैरी सुपारी एवढी झाली, ती कैरी कांदे एवढी झाली आणि तिने देठ सोडलं खाली पडली. देठच म्हणतात ना, देठ सोडलं खाली पडली. तिचा ज्यूस होईल का रस होईल? काय काही डबल महाग.
आणि रसनं ज्यूस एकच आहे बाबा, आम्हाला माहिती नाही. जाणून 2 शब्द टाकले तुम्हाला भूतकड्या टाकल्या. रस होणार नाही, ज्यूस होणार नाही, पण होणार नाही, गोडंबा होणार नाही, आमरस होणार नाही, आम्रखंड होणार नाही, आम्रफुटी होणार नाही, आम्रपापडी होणार नाही, लोणचं होणार नाही आणि काहीच होणार नाही. हा गोष्ट कच्च्या कैरीचं काहीच होत नाही, टिकत नाही, तिचं परिपूर्णत्व झालेलं नाही. पण मग जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सी विटामिन, बी विटामिन, ई विटामिन, डी विटामिन, B6, B12 जीवनसत्वाचे ग्रुप हे पाणी पडल्यावर द्रव रूपातून मुळातून खोडातून फांदीत, तिथून छोट्या फांदीत, तिथून देठात आणि देठातून कैरीमध्ये आम्ल रूपात ऍसिड म्हणा, आम्ल म्हणा, तो रस उतरतो, पुढे ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. पण तो रसच उतरला नाही, त्याच्या अगोदर रस उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं की तिच्यात रस उतरत नाही, आणि ज्याने संप्रदाय सोडून दिला त्याच्यामध्ये बोध उतरत. कर्नाटकासाठी सांगितलेल्या व्यवहारिक नाहीये, व्यवहारिक सोडूनच द्या. भाजी जोरदार झाली, खिचडी खास बनली. उद्याचं काय बेती खाया पिया जितना कमाया उतना पेट में समा. 40 किलो पाला खाणारा हत्ती आहे, 25-22 किलो पाला खाणारा उंट आहे, 5 किलो पाला खाणारा शेळी आहे, 90 ग्रॅमच्या 3 पोळ्या खाणारा माणूस आहे. पण शेवटी खाण्यासाठी जीवन नाही, जीवनात आहे जगण्यासाठी खाण्या. अशा प्रकारानं संत हे बोध देतात. इथून पुढे ऐकायचं तो बोध देत नसेल, एक होतं खेकड, त्याला भेटलं माकड, ते होतं हे कड. या गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा. त्यानं सांगतं मला इकडे यायचं आहे आता. करू सुरुवात. हा बंदाला सुरुवात होईल, पण एक सूचना देऊन ठेवतो. आजचा बंद कसा सुटणार आहे? 4, 3, 2, 1. तुम्हाला सूचना, वॉर्निंग, इशारा, नोटीस. सांगू पुढे हा मागणी पर आहे. 7व्या दिवसाचं किंवा काल्याच्या जवळचं रात्रीचं कीर्तन मागणी पर येतात. आम्हाला शंका आहे. काय शंका आहे? संत मागतच नाही. तो मागणी करा बंद झाले. 1:30 वाजेपर्यंत द्वादशीला मी बसून राहील. 1:30 वाजेपर्यंत पोहे नाही, जेवण नाही, काहीच नाही. चहा कॉफी दूध घेतच नाही. म्हटलं माझ्या पिशवीतले पोटाने खायला लागलो. हो म्हणे बाबा भूक लागली. म्हणे मग मागून घ्यायचं होतं. कशावर आलं शेवटी? घटना आहे. 12 आणि 1 काढल्यास होतात तिथे. मागणं म्हणजे याचना झाली. मागलं अपमान होतो 2, आणि नाही दिलं तर शेवटी मनस्ताप होतो 3. आणि याच्या पुढचं मी तुमच्याकडे जर मागून घेतलं तर तुमचं जे माझ्यावर प्रेम आहे ते कमी. जेवढं मी तुमचं घेतलं तेवढं माझं पुण्य कमी. या 2 गोष्टी ऐकून घ्या. जुन्या म्हाताऱ्याचं 100 वर्षापूर्वीच्या एका जुन्या कीर्तनकाराचं हे कीर्तन सांगतो मला. तुमच्याकडे मागलं तर तुमचं प्रेम, माझ्यावरचं प्रेम कमी होईल, आणि तुमचं घेतलं तर माझं पुण्य कमी होईल. पुन्हा मागलं तर स्वतः फजिती होईल. असं आहे. घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाष. धनाचा अभिलाष करून मिळवलेलं घेऊ नये. पण संत मागतच नाही का? काही मागत शब्द प्रतिशब्द घेऊन होत असतो. गाडी वगैरे आहे का नाही? गाडीवर वगैरे शब्द का जोडले? बरोबर. पाहुणे रावडे आले, पाहुण्यावर रावडा शब्द का जोडला? कपडे ते शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे का? पटापट बोल.
कपडे लत्ते घ्या. लत्ते शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे का? कपड्याबरोबर कोणता शब्दाला? लत्ते. म्हणजे शब्द हा प्रतिशब्द घेऊन उठत असतो. मग त्यानुसार अनुचित मग काही मागणं उचित. हे गाथा सोडवणाऱ्यांची भाषा आहे. हे बरा बरा तुझं कीर्तन नाही. आणि आता जरी किती अभंग सांगितले, श्लोक सांगितले, मांडण्या केल्या, नियमक सांगितले, काही ध्यानात राहणार नाही. तुम्हाला छोटासा इतिहास सांगतो. इतिहास म्हणजे सरकारचा नाही. जो सरकारचा इतिहास संशोधक मंडळाने केला तो इतिहास नाही सांगतो. मला काही त्याची गरज नाही. आहे का तो इतिहास? भारतात एक राज्य आहे, त्याचं नाव आहे मगध. मगध म्हटलं तर बदाम होतो. मगध. आणि त्याचं आताच नाव आहे बिहार. सगळ्यात गरीब राज्य आणि गुन्हेगारी प्रवृत्ती. सत्य बोललो की काही खोटं नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्या राजाला मुलबाण नाही. गुरुजींना बोलवलं, ऋषींना बोलवलं. काय कर? यज्ञ कर. ठीक आहे. यज्ञ म्हणजे यज्ञ कर. आणि ऋषींनी फळ दिलं राजाला. ते तुझ्या पत्नीला खायला द्या, तिला मुलबाण. नंतर मला तसं निघून गेलं. साधूचं जीवन जगणारे महात्मा होते ते. त्याला होत्या 2 पत्न्या. त्याने सांगितलंच नाही ना की मला 2 पत्नी आहेत. त्यांना काय नाही. ते फळ कापून दोन्हींना अर्धा अर्ध दिलं. तर ही कथा क्वचित कीर्तनकारांकडे सापडेल, कुठेही सापडत नाही. उजवा कान, उजवा डोळा, उजवी नागपुरी, उजवा हात, उजवा पाय असं एक केला आणि डावं अंग एक केलं. असे विचित्र मुलग. दोन्हींना वेगवेगळे उजवं अंग इकडे डावं एक केला असं मुलगा. राजाला माहित पडलं. हे कुठे जरी फेकून या, टाकून द्या, मला दाखवू नका, हे अपशकून आहे. नोकरांना ऐकावं लागलं. पाटील ते लेकर घातले. एकच होतं, खापात खापा म्हणतात ना, एक दरी गिरी कमदरा ठेवून दिले, निघून आले ते नऊ. आकाश मार्गाने राक्षसी जात असताना या लेकराला कोणी कापून काढले, पण मुलगा जिवंत आहे. असं कसं केलं? राक्षसाला सुद्धा वात्सल्य भावना राहत, राक्षसीला सुद्धा राहत. बरोबर. तिने तिचं नाव काय होतं? जरा जरा. आणि त्या दोन्ही खापांचा संध केला. बोला पटापटा. काय नाव? लागलं तुम्हाला सगळ्यांना. कारण ते आपण श्रावण महिन्यामध्ये ज्या पोत झाला होता त्याच्यात माहिती आहे. जरासंध झाला. आणि या जरासंधाच्या 2 मुली कृष्णाच्या मान्या कंसाला. त्या राज्यात तो संपला. आणखी काही दिवस निघून गेले. त्या सिंहासनावर राजा बसलेला आहे दुसरा. त्याच्यानंतर वंशज. त्याच्या शत्रूने पाहिलं की राजा बेसावला आहे. त्याच्या हेरांनी पाहिलं. हेर म्हणजे काय? वार्ताहर नाही, गुप्त. गुप्त वार्ता शोधून काढणारे ते नाही. बेसावत राजा दिसतोय. मोबाईल झोपताना थोड्या अंतरावर उष्णजवळ असावा. शौचकूप मध्ये खिशात असावा. जेवताना डाव्या हाताजवळ असावा. गावात हिंडताना असावा. मला सांगतात ते घरी नाही, बुवा येऊन गेले अंधार पडतो आणि गाडी नाही, किंवा एक जवळ असावा. पण त्याचं नाव आहे भ्रमणध्वनीच्या पेक्षा हेच भ्रमण करत राहतात. झालं सगळं. तशी राजाने तलवार जवळ ठेवावी. जेवताना डाव्या हाताला, झोपताना उशाला. स्नानगृहात सुद्धा त्याचा वध केला शत्रूंनी. जो धमाल चालली, त्या राजाची राणी गरोदर होती. ती महालातून जीव घेऊन पाहिजे आणि गवतामध्ये लपली 1000-2000 फुटावर. या राजाचा वंश नाही वाचून द्यायचा. राजनीतीमध्ये जरी वर मैत्री दिसत असेल तर छोटले वैर राहत. राखेचा विस्तू दिसत नाही, पण त्याचा चटका लागतो. पाण्यातला खड्डा दिसत नाही, पण पुरवतो. गाडातला काटा दिसत नाही, पण पायात शिरतो. हा भ्रष्टाचाराचा पैसा. चला ठीक आहे, तो काम करून जातो. शेवट काय झालं ते ऐका. गवतामध्ये लपीन तिला प्रसूती वेदना झाल्या. तिने घाबरल्या परिस्थितीत मुलाला जन्म दिला. गवता एका हातात घोड्याची लगाम, पाठीला ढाल तलवार, एका हातात मशाल घेऊन शिपाई दौडत होते, तिला शोधत होते. त्याचा वंशज वाचू द्यायचं नाही.
ही राजनीतीचं प्रदर्शन जुन्या काळात. मुलगा रडत होतं, तिने पाजलं, अंधार पडला, घोडे किंचाळत होते, त्यांना ती सापडली नाही. विषय संपला. मी जर झोपले, मुलगा झोपलं, रडलं, शिपायांनी ऐकलं तर यालाही मारून टाकतील, मला मारतील. मुलगा वेगळ्या ठिकाणी, ती वेगळ्या ठिकाणी जंगलात. सकाळ झाली, दिशाभूल झाली. जिकडे मुलगा नाही तिकडे येणत राहिली. शोधत शोधत लांब निघून गेली. तोही दाखवता गोऱ्याखाण्याचा मुलगा सापडला. गोऱ्याखाण्यातून मुलगा घेतला, गाईचं दूध पाजून त्याला मोठं केलं. आणि त्याचा जेव्हा जन्म झाला गवतावर, जंगलात गवतात, त्यावेळेला चंद्र वर आलेला होता. चंद्रप्रकाशात गुप्त रीतीने त्या लेकराचा जन्म झाला. चंद्रप्रकाशात गुप्त रीतीने. बोला बुवा, हिस्ट्री पुस्तक काय नाव पडलं? चंद्रगुप्त. त्याचं मूळ आहे मौर्य, आणि या मौर्यांचे झाले मूळ. कीर्तनकार किती भटकत आलाय तुम्हाला काय सांगू. शेवटी तो मुलगा मोठा झाला, त्याला चाणक्य ब्राह्मणाने घेतलं आणि त्याच्याशी अपमान करणाऱ्या राजाचा, नंद राजाचा सोडवला, हरवलं, शेंडीला गाठ मारली, संपलं. या चंद्रगुप्त मौर्याच्या वंशातले काही लोक भांडणाला कंटाळले आणि ते लोक आपल्या महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यात, क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात जावळीला आले. तिथे गडी बांधून राजे झाले. जावळीचे मोरे किंवा मोऱ्यांचे जावळी. तिथे पुन्हा भांडणं झाले आणि तिथून देऊळ आले. आणि ते विश्वंभर बाबा, त्यांची 8वी पिढी तुकाराम महाराजांच्या वंशात आहे. लागलाय का करण का अजून शंका कोणाला? ज्यांचा अभंग घेतला त्यांची माहिती 6 मिनिटात संपलेली आहे. विश्वंभर बाबा आणि आमाबाई यांना 2 मुलं झाले. दुसरी पिढी हरी आणि मुकुंदा, दोन्ही युद्धात भरती झाले, दोन्ही मारले गेले. त्याच्यात एकाची पत्नी बरोबर होती, तिचं नाव विठाबाई, तिला मुलं झाला तो विठोबा. तिसरा विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्या, कान्याचा बोल्लोबा. किती पिढ्या झाल्या? 7. आणि बोल्लोबाचं कंटाई बरोबर लग्न झालं. आणि किती पिढ्या झाल्या? 8 नाही. लग्न झाल्यावर पिढी नाही वाढत, तांदूळ गहू वाढ. आटोपलं का? आणि त्या तुकोबारायांचा जन्म तिथे झाला. सावजी घरदार सोडून निघून गेले. कानोबा, लहान म्हणून तुकोबा, ही 8वी पिढी. तुकाराम महाराजांचे 3 मुलं, महादेव, नारायण, विठोबा, गोपाळवा नातू, उद्धव पंतू. आणि 14वा पुरुष, हा काय 14वा पुरुष पिंपरी चिंचवडचा प्रेसिडेंट. लागलं नाही का? कारण तुम्हाला जो आता काय नावच सांगत बसू का? आणि मेलाही संपा. मग ते देऊला आले, ते तुकोबार आहे, पंढरीला गेले. पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे विशेषण आहे का? नुसते विशेषण नाही, विशेष विशेषण आहे. हा काय? हा सांगा. प्राणनाथ, प्राणप्रिय, प्राणेश्वर, प्राणप्रभू, तुझ्या करताच माझे प्राण. तुकोबाराया, तुमच्या 7 पिढ्यांचं कर्ज माझ्या डोक्यावर वारीच आहे. मागा. न पारवेष्ट्यम, न महेंद्रदिष्टम, न सार्वभौमम, न रसाधिपत्यम. हा भागवताचा श्लोक आहे. मी मागणार नाही. मागणाऱ्यांच्या भानगडी सोडल्या. सांगा, एक उघड मागून घ्या. 400 किलोमीटर वरून येईल, 500 किलोमीटर जाईल, 900 किलोमीटर, 12 रुपये किलोमीटर, 1080 भाडं झालं, 10,000 भाडं झालं. आणि तुम्हाला जे द्यायचं ते उघड मागणं झालं. इथे संकोच नाही, काही संपला विषय. बरं, पुढे सांगा. पुढे काय? एक असं मागणं आहे ते ऐकून घ्या. अगोदर पोट फाडलं कोणाचं? हिरण्यकश्यप. खाली टाकून दिला. प्रल्हादाला उचलून घेतलं नारायणाने. नरसिंह प्रल्हाद भद्र. भद्र म्हणजे कल्याण. कल्याण मस्त.
मा एवढ्याच प्रकारचे उतरलो देवा मी मागणार नाही माझ्या समाधानाकरता माग देवा तू मला समाधान आहे मी मागणार नाही पण माझ्या आनंदाकरता मागणार नाही तुझं कर्ज फेडण्याकरता माग देवा मी मागणार नाही पण प्रल्हाद तू मागल्याशिवाय माझं समाधान होणार नाही माग 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 म्हणजे आताच देतो प्रल्हाद सत्वर उच्चार म्हणजे देवा असं दान द्या ऐका सगळेजण म्हणजे कसं देऊ मला मागण्याची इच्छा होऊ नये असं बोला पटकन शेवटपर्यंत काय मागलं काय मागलं मागण्याची इच्छा होऊ नये असं दान द्या बोला काय मागलं ते म्हणून प्रल्हादाच्या मागण्यात न मागण्या पहिलं कसं आहे उघड मागणं संकोच नाही काहीच होत नाही आमचं काहीच होत नाही नोंद झाले आता तिसरा प्रकार तो महिलांच्या लवकर ध्यानात एका गरीब घरचा मुलगा मामाकडे शिकवतो आणि अभ्यास करत नव्हता गणपती पुढे नाचायचं देवी पुढे नाचायचं आगे ओढो आम तुम्हारे साथ आहे असं काही होतं काहीच शिकला नाही टेलर काम शिकला मला आवडतं हे टेलर काम कारण सुट्ट्यांतीस 400चं आणि शिलाई 800 काहीच्या ध्यानातच आलं नाही आपलं पैसे कमवायला लागला आणि त्याच्या घरी पाहुणं रावळा यायचे स्पर्धिक म्हणून त्याच्या आई वडिलांना सांगायचं मुलगा इथे घेऊन या त्याची आई त्याला घ्यायला गेली दादा मी छोटूला घेऊन चालले तिथे पाहुणे येतात पाहायला तेवढ्या तिची भाऊजाई भाऊजी आया असा अर्थ आहे भाऊजी आया त्याचा शब्द पुरा भाऊ नंदनबाई तुमच्या घरी कोण मुलगी देणार आहे तुमचं मातीचं घर तुमचं लाकडाचं घर लाकडाचं घर नोकरी नाही केंद्र सरकार राज्य सरकार नेऊन सरकार नोकरी नाही तुमच्या घरी कोणी मुलगी देणार नाही एवढ्या धाकटेलं काम करणारा तिथे स्वतःचा अभाव होता म्हणजे मागे तुम्ही जे बोललेत ना 101% खरं आमच्या घरी कोणी मुलगी देणार नाही पण आम्ही कोणापुढे हात पसरवणार नाही कोणाकडे मागणार नाही कोणाच्या दारावर जाणार नाही पण माझं एक म्हणणं ऐकाल का म्हणजे सांगा वाचे बुवा म्हणजे काय माझी आई तुमची नणन आहे माझ्या आईच्या तुम्ही भाऊजाई आहे म्हणजे हा माझ्या तुम्ही मान्य आहे माझं हेच म्हणणं आहे नणन आणि भाऊजाई दोन्ही विणी बोलणे काहींच्या ध्यानात आला आहे काहींच्या ध्यानात अजूनही आलं तुम्ही काय बोलतो हा दोन्ही जणी म्हणजे काय करा याच्या न मागण्यात मागण्या एक आता सोडवणाऱ्यांची भाषा आहे प्रल्हादीचं मागण्यात न मागणं पहिलं उघड मागणं आहे आणि तुकाराम महाराजांचं परमार्थाला पोषक मागणं हा चौथा प्रकार आहे मग तुकोबारायांनी काय मागलं ते चौथ्याच्या ज्याने घोड्यावर जास्त प्रेम केलं त्याला गायची सेवा घडत नाही ज्याचं प्रमाणाच्या बाहेर पत्नीवर प्रेम आहे त्याला आई वडिलाची सेवा घडत नाही आणि ज्या कीर्तनकाराने असवलं तिथे बोधच मिळत मला नाही वाटत एवढं गबाड तुमच्या ध्यानात सुरुवात झाली
पहिलं चरण कसं सोडून दिलं तुम्ही? ज्या बुवाचा अभ्यास असतो तो चरण सोडतो आणि ज्याचा अभ्यास नसतो तो चरण सोडतो. सोडतो आणि हा सोडतो. बरं, मग चौथं चरण कसं सोडलं? अमरावती जिल्ह्यात झाला म्हणून घेतला मी स्थापन कीर्तन होतो. साधुबा कुठे व्हाय? साधू म्हणजे कीर्तन करायला म्हणतात. म्हणजे टाकल्याच्या घरी तर ती काय करता म्हणजे आराम करतील म्हणजे मग जेवण झालं असतील. आला मलाच विचारतो साधुबा म्हणता कोणते साधू पाहिजे तुम्हाला? म्हणजे आता ज्याने कीर्तन केलं तर साधू म्हटलं मॅच होय ना. तुम्ही ना कीर्तन केलं म्हटलं आबाजी म्हातारे माणसाला आबा म्हणतात तिकडे. पटका सोडला शब्द काढलं तर बुड्याची ध्यान म्हटलं आहे समजलो. तुम्ही ना काय केलं म्हणजे पहिलं दुसरं तिसरं चरण सोडलं चौथ्यावर कसे गेले म्हणे अशा उड्याच मारता का राजा? पुढे झाले ना तुम्ही म्हणजे म्हातारं झालं ना आता. म्हटलं काय बिघडलं? चौथं चरण तुम्ही न घेतलं. बसा खाली. लगेच म्हटलं आता काय म्हटलं 2 वेळाला बाजूला ठेवतो का आता काय जवळ होती काढला म्हणलं दाखवा. आता मला माहिती आहे म्हणे बाबूजी. मग म्हणे तुम्ही ना काय केलं? म्हटलं ऐका एखाद्या ठिकाणी जमिनीवर मंदिर करायचं असेल पाया खोदला जातो. पाया भरून वर येतात. फुटिंग म्हणतात, फाउंडेशन म्हणतात, वर कोपिंग घालतात आणि पुन्हा 4 काम सुरू होतात. कोण म्हणतात, पुन्हा कोपिंग घालतात, कॉलर देतात, पडती टाकतात. मग पुन्हा षष्टकोणी, पुन्हा अष्टकोणी, पुन्हा गोल, मोठा अंडा, छोट्या अंडांकडे हे मंदिराची स्थापना तिथे होते. हा मला माहित होय. पण ज्या ठिकाणी संपूर्ण किलोमीटरचा किलोमीटर सगळा दगडच अखंडाकार दगड म्हणतात त्याला मराठी. असा दगड जिथे असेल म्हणे मग ते मंदिर कसं करायचं? तो खालून वर जायचं का वरून खाली यायचं? गोंधळात पडला तुम्हाला. त्याला प्रश्न म्हणजे आठवला. असा पसरलेला दगड आहे आणि त्याच्यात मंदिर बांधायचं आहे. मग वरून खाली यायचं का खालून जायचं? तो काही म्हणे तुम्हाला सांगलं तो सांगा ना राजा. तो स्वतः म्हणून फिरवतो मले. मग मी त्याला असं बोललो तो वरून खाली येणं पाहिजे. असा कळस घ्यायचा दगडाचा आणि छोटा अंडा त्याच्या खाली मोठा अंडा त्याच्या खाली कॉलर त्याच्या खाली षष्टकोणी गोलकाम षष्टकोणी अष्टकोणी त्याच्या खाली 4 भिंती असा 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 मैरा त्याला पायऱ्या. मग दगडात मंदिर असलं तर वरून खाली येतात. मातीवर मंदिर असलं तर खालून वर जातात. हे कशावर? तर त्या मातीच्या भूमीवर. मग तसा अभंगाच्या भूमिकेवर हे सांगतात. म्हणे बापा आम्हाला तो हास्याची सवय होय. निघून गेला ना. समजलं तुम्हाला आता? कुठलं उदाहरण नाही. चौथं चरण कशा करता घेतलं? चंद्रभागे हे किराणा दुकान उघडलं. यांनी काय करतील? पहिल्यांदा सफाई करतील. त्यांनी हॉटेल उघडली. पहिल्यांदा काय करतील? सफाई करतील ना. तुमच्या घरात बसत पटापटाला गोधडत पडतंय कोणी. बरोबर. मी आता एसटीचा ड्रायव्हर झालो आणि बसतो. मग मी काय करेल? पाणी मारून देईल. रात्रीची वेळ आहे आणि फडक्याने पुसून काढेल. गाडीची काय केली मी? सकाळ झाल्याबरोबर 2-3 कामं ह्या आवरले. मी सफाई झाली. इथे आता इमारत करायची आहे. झाडं झोडं सगळी कुठलंही कार्य सुरू होतं ते कशाने सुरू होतं? मग तशी चित्ताची सफाई कुठे आहे हे ना? गप्पा भला असा. म्हणून शुद्धी चित्ताची होण्याकरता चंद्रभागा आणि ती चंद्रभागा बाह्य मळस आहे. ते बाह्य मळस. शर्टाची सफाई, टोपीची सफाई, दाताची सफाई, कानाची सफाई. एरंडाने त्याला काष्टाबाई म्हणतात. घेतलं की आपल्याला साफ सगळी सफाई झालेली. काही ताटाची सुद्धा सफाई असं घ्या ना. सगळं काय आहे? मग तशी आपल्या जीवनाची सफाई होण्याकरता चंद्रभागे असते. हे गाथा सोडवण्याची पद्धत दुसरी सुरुवात करतो. बरं का? युगे 28 उठेवरी उभा मागे रंबाले
जे करते आणि पुढे दर्शन मात्र मात्र मुक्ती याला भागाचा तिथंच ना. आता मला शिष्य नाही, गाडी नाही, मठ नाही, ड्रायव्हर नाही, कोणीच नाही, एकटाच आहे. खांद्यावर धोतर आणि या खांद्यावर टाळ घेतला चंद्रभागेवर. आजच्या महिन्याचीच गोष्ट जरा तिथं काही ध्यानात नाही. नावेवर कपडे ठेवले. तो नावाडी ओरडत होता त्याच्या मुलात, नद्या आम्हाला बेटा कुठची फिटायला तू गेला का मकून मारायला नाही तर बिडी प्यायला लागली. हे नद्या ऐकून येत नाही गेलं लेखा का ओरडत्यात. वारकरी बसवायची, 10 परमानं पैसे घ्यायचे आणि मग नाव सोडायची लेखा. इकडं तिकडं नाही जायचं. पण मग तुम्ही काय करता? पण मी गुरु स्नान करून घे. आता त्यांना काय बोलतो नंद्याचा बाप कुठे गेला स्नान करा आणि पोपटवरती ते कसे करतात स्नान करा. त्याला स्नान घडत नाही का? अति परिचयात महत्व अति परिचयात दवज्ञा संतत गमना करोध भवती अनाकरो. श्रद्धा नसली त्याला चंद्रभागेचं स्नान घडत नाही. एक माणूस पंढरपूरच्या विठोबाजवळ आणि उभा राहिलेला आहे. एकादशीची महापूजा चालू आहे. त्याची पत्नी म्हणते देवाच्या अंगाला चंदन लावा, देवाला असं करा ना. तू काय काय करायचं? सत्य कथा सगळ्या महाराष्ट्रात पसरतो. श्रद्धा नाही त्याला घडत नाही. तुम्ही लाख गप्पा मारा आणि जर श्रद्धा असली मग त्याचा दगड करत असं अनुभव येणार. शेवटी चंद्रभागेच्या बाबतीत काय आहे सांगतो. काय आहे? बाह्य मन आपला जाते आणि पापाची वासना मात्र राहून जाते. आत्मबोध काही प्राप्त होत नाही. निरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करता शुद्ध सृष्टी आणि तो वैकुंठ प्राप्ती असे परमेष्ठी बोले. जो विषय चालू आहे त्याचेच थोरावे द्या. सांगा भीमा आणि चंद्रभागा चंद्रभागेकरता एक स्नान, चंद्रभागेकरता एक स्नान. तुझे दोष पडतील रामोला. ते वेगळं हे वेगळं हे वेगळं म्हणून चंद्रभागेचं स्नान. बाबा नळातून तर तेच पाणी येतं. हे नॉन येलेली गोष्ट झालं. तुमचं मागणं एवढंच माझं मागणं नाही. माझं मुख्य मागणं जे आहे ते तिसरं चरण. चौथ्यामध्ये शुद्धीचा उपाय सांगितला. तिसऱ्यामध्ये संत संगतीची मागणी झाली. एकाच वाक्यात सांगून जायचं ठरलं तर एकच संत हे जीवाचे सोय आहे. आई जन्म देते पण जन्म सफल करत नाही. कोणाचं वाक्य आहे? कोणाचं? व्यापारी जन्म देते पण जन्म सफल करत नाही. बरं ठीक आहे ठीक आहे. संत जन्म देत नाही पण जन्म सफल करत. आता सुरुवात करायची का? निघावं लेट, जावं थेट, गाठावी थेट आणि घ्यावी लेट. काय 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 निघावं लेट, जावं थेट, गाठावी थेट आणि घ्यावी लेट. तुमच्या डोक्यात राहिलं वांग्यात
इथून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मदम लुटावं. नाही जमलं तर उखडामध्ये डोकं फुटा. अजून देऊ का? पुण्याशिवाय संत भेटत नाही. काय करावं? नगर जिल्ह्यात सातारा बोलवलं जा बाबा. काय तिथे पहा, नाम चिंतनाची साधना आहे. कीर्तनकाराने साधनेवर सुद्धा बोलत होईल बोला. साधना सांगितली. संत साधना सांगतात आपल्या पुढे का पुण्याशिवाय संत भेटत नाही. बरं, संताशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय जन्माचा साथ. लाख करा. रेल्वेमध्ये बसलेलो होतो, तिकीट काढून दिलं आणि ते बसलेले त्यांना करमत नव्हतं ना, बोलायला कोणीच नाही, मागच्याशी बोलायला कोणीच नाही. मग ते मला विचारायला लागलं, तुम्ही ब्राह्मण आहेत का? म्हटलं ब्राह्मण नाही. म्हणजे तुम्ही गुरव आहेत का? म्हटलं गुरव नाही. मग गंध कसा लावला? म्हटलं उभा लावला. लय प्रश्नाचा बडी मार करायला लागले, पेपरवाल्यासारखे स्वार्थांसारखे बोलायला लागले. संत काय देत? जे मायबाप देत नाही ते संत. पुण्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटल्याशिवाय आत्मा होत नाही. सगळ्या गोष्टी संसारात त्या देते. नवरदेव लग्नात त्याला जे कपडे मिळतात, सुट्ट्या मिळते, ती नेमकी कुठे फाटते ते 800 रुपये शिलाईचा कापड 80 दिवस सुद्धा जात नाही, इतका फील घालतो. फाटलेली रुपयात घातली तर लाज वाटते, फेकली तर नुकसान. मग हे सांगून जाऊ सगळ्या संतांचा. मी लहानपणीचे कीर्तन ऐकले. एका कीर्तनकाराच्या तोंड ऐकलं 5 वर्ष झाले. मानवाच्या शरीराची अशी गरज नाही. त्याच्यात तेली नावाचा समावेश आहे. चहा प्यायलाच मग सोडण्याचा प्रश्न नाही. त्याला हळद लागली नाही, त्याची सोडचिठ्ठी होईल का? काहीच व्यसन लागलं नाही. मी त्याला सांगणारा सांगतो, याच्यात कुठलं जीवन सत्वायचं का? जे विचार संत देतात. मनुष्य आहे का? पुण्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, संत सेवा करण्याकरता श्रद्धा पाहिजे आणि संत कृपा होणे इतकं वाक्य पाहिजे. कृपादान केले आणि कल्पानिकी. ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. आणि काय संसारात तुम्हीच म्हणा. मी स्वतः घरी आज फरावत होतो ज्ञानेश्वरीच्या मुलीचा. 4थ्या वर्षाला गेलो, 75 साली तेव्हा कळायला हा चुकीचा आहे. तिथे कळलं मनाने औषध घेऊ नये, मनाने रस्ता चालू नये, मनाने अर्थ राहू नये. माझं आता पुढचं संत हे देवाचे स्वर. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. आणि काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आणि भेटला भगवंत दुःखाचा. हे आमचे काही कीर्तनकाराचे कीर्तन काही महिलांनी टेप करून घेतले आणि ती महिलाच्या कीर्तनात सांगायची. मी कीर्तनात बोललेलो होतो. ऋषीचं नाव, एका ऋषीचं नाव होतं शांडिल्य ऋषी. ती बाई कीर्तनात शांडिल्य म्हणत. याला म्हणतात कर्णोपकरणी स्थान. कोणता ऋषी बोलली ती? पक्षिणीचं पिल्लू आईच्या चोचीतून घेत, वासरू कासेतून घेत, आईचं लेकरू आईच्या हातातून घेत, शेतकरी ढगाच्या धारेतून घेतो आणि आपण ज्ञान संतांच्या मुखातून. काय होत? संत भेटले पाहिजे. ऐसे याने भेट तीर्थे प्रेमाचा कल्लोळ माझ्या हृदयात आला पाहिजे. झालं का? मागणं आटोपलं नाही का तुमचं? नाही बाबा, मुक्त मागणं ते आता इलेलंच आहे. आमच्याकडे लग्न आहे, भरपूर पाहुणा येणार आहे. डाळ, तांदूळ, पीठ, रवा, आटा, मैदा, मटकी, तेल, तूप, साबण, पोहे, नाश्ता. वेगवेगळ्या दुकानावर वेगवेगळ्या दुकानावर ट्रॅक्टर जायचं नाही. एकाच दुकानात सगळा माल मिळाला पाहिजे. एक
एका दुकानात सगळा माल मिळाला तर धावाधाव होणार नाही, रोडवर आणावं लागणार नाही. एकाच दुकानात सगळा माल मिळाला पाहिजे. तशा माझ्या मागण्या ज्या आहेत ना एकाच ठिकाणी मिळाल्या पाहिजे. ते ठिकाण म्हणजे पंढरीची मागणी. पंढरीचा जागतिक क्षेत्र झालं. आता एक उदाहरण सांगणार आहे पण तुमच्या ध्यानात उशीर येईल. महिलाबद्दल ध्यानात एका माणसाला 2 मुलं व्यवहारातून पाळणार. 2 मुलं. थोरला मुलगा 26 वर्षाचा, लहान मुलगा 23 वर्षाचा आणि एक मुलगीची होती ती 20 वर्षाची. तिन्ही लग्नासारखे झाले आणि गरीब भाषा त्याच्याकडे शिकत. तो 25 वर्षाचा. किती लग्नासारखे आहेत? एकाच वेळेला 4 लग्नासारखे. बाई बोलायला लागली आवरा लवकर आता लग्न येतील डिसेंबर मध्ये ना लगेच थोडेसे वाव व्यापारी वाढवतील आणि हे होईल ते होईल उरकवतं घ्या. मग म्हणे त्याने विचारलं पत्नीला कसं स्थळ पाहिजे काय पाहिजे. आणि असं स्थळ शोधून काढा. केंद्र सरकार राज्य सरकारची परमनंट नोकरी पाहिजे. शेती पिकली नाही तर त्याला नोकरी सुटून गेली तर शेती दोन्ही असलं तर फार उत्तम. आणि मुलगा उंच पुरा पाहिजे, गोरा पाहिजे, देखणा पाहिजे, चांगला पाहिजे आणि त्याची आई मेलेली पाहिजे. गृहमंत्र्याचं ऐकून घेतलं प्रधानमंत्री. प्रधान शब्दाचा अर्थ मुख्य. प्रधान हा शब्द शब्द आहे. भावकीने सांगायला लागला मला मुलीचं लग्न अगोदर करायचं आहे आणि असं स्थळ पाहिजे. 3 वर्षात स्थळ सापडलं. जमीन आहे नोकरी नाही, नोकरी आहे जमीन नाही. दोन्ही आहे तो मुलगा काळा आहे, तिन्ही आहे तो मुलगा बुटका आहे. त्यांचे आमचे संबंध होते. आम्ही वेगळे पाटील आहोत, आम्ही वेगळे मराठा आहोत. 96 ते नाही ते 3 वर्ष होऊन 3.5 वर्ष झाले लग्न जुळत नाही. बावकीच्या लोकांना म्हाताऱ्याने बसवलं त्याला. का रे तू शहाणा आहे का मूर्ख आहे? कोणाच्या सांगल्यावर तू असं स्थळ शोधतो का रे? सख्खा भाषा तुझ्या घरात आहे दिसत नाही का तुला? परिस्थिती बदलते. ऊन आहे ते सावली येते, सावली येते ते ऊन होतं आणि रात्र जायचं ऊनही नाही सावली नाही. हा काय पाहिजे ऐकून तू संबंध करतो भावडा? अरे तुझी सख्खी बहीण मुलगा माळकरी दररोज हरिपाठाला मंदिरात येतो, शाळा सांभाळतो आणि लागेल उद्या परवाला नोकरी लागेल. सद्गुण माणूस कसंही पोट भरू शकतो. बाच्याला मुलगी देऊन टाक. थकले ते पण आई तुला सापडत नव्हतं. लग्न किती करायचे होते? 4. मग त्याने काय केलं? बाच्याला मुलगी देऊन टाकली. आता लग्न एक झालं. आता किती राहिले? 2. मी अगोदरच बोललो
चारातून एक गेला आता किती राहील दोन दोन म्हणूनच सांगतो, चारातून एक गेला. लोक म्हणते त्या बाबाने गाजा कोणी केली? अरे मी चार तुम्ही गाजा केला मात नाही ना. चार मधून एक लग्न गेल्यावर दोन कसे राहील? याचं उत्तर असं आहे, ऐकून घ्या पद्धतशीर. लग्न एक पार पडलं तर जबाबदाऱ्या दोन. आलं हे तर झालं ना. लग्न एक झालं जबाबदाऱ्या किती संपल्या? दोन झाल्या संपल्या जबाबदाऱ्या. तशी वारी एक केली. चंद्रभागेला जात असताना संत भेटले आणि मंदिरामध्ये देव भेटला. दोन जबाबदाऱ्या येतात. काश्मीर आणि आसाम या दोन राज्यातले लोक पंढरपूरला कमी भरपूरच राहतात. ते काय म्हणतात तेही आपल्याला समजत नाही. ते सुद्धा बरं का आपल्या बाबा असं म्हणतात आंध्र कर्नाटक गुजरात मधून तिकडे येतात. विदर्भातून मध्य प्रदेश मधून आमच्या गावाकडून मध्य प्रदेशात दिल्या ज्या क्षेत्र झालेल्या दाट जागा काही कसे जात नाही. खात जागा आपण पडलं तर किती मागा बिघडल्यावर घरी मागा. आम्ही चित्तशुद्धी सत्संग पंढरीच्या लोकांनाही अभिमान हे वैशिष्ट्य आहे. आणि परत सांगतो तुम्हाला आता भरपूर सुविधा होते. जवळजवळ आमची संस्था सुद्धा इमारत कापली जाईल इतका मोठा रोड फक्त त्याच्यात गैरसोय विषय कापणाऱ्यांची होणार. चंद्रभागा हे पूल होणार आहे. हे सगळं झालं हे उपासना आहे. चंद्रभागेत नाम विधी हरिकथा समाधान चित्ता सर्वता सत्संग नामचिंतन कीर्तन प्रवचन आणि प्रसाद घेऊन घरी येणं. गोंगड्या बांगड्यांचा तो बाजार नाही. आटोपला काही जुन्या चपला सोडून येतात नवे घेऊन येतो. हा बोनस मिळाला झाला संपलं नाही. आता मी सरळ म्हणून जातो ते ऐका. माझं काही मागणं याची वाजी माझी ती आस म्हणजे आशा आणि एवढीच माझी आशा आहे. मला दुसरं काहीच मागायचं नाही देवा. बस तुझं दर्शन संत संग चंद्रभागा हे जर मागून घेतलं तर याच्याकरता छोटं उदाहरण आहे. दोन नद्यांच्या संगमावर धरण मंजूर झालं पण तो त्याचा निधी ओढून घेऊन जातो. तो त्याचा निधी नेतो. त्या भागाला धरणं घेऊन गेलं. मग निवडणूक आली की तिथे काय व्हायचं? ट्रॅक्टरवर खडी टाकायची 2-3 मशिनरी सोडून द्यायची धरण झालंच नाही. धरण आलं साहित्य सगळं आलं साहित्य सगळं टाकलं आणि तिथे भूमिपूजनला लोक येणार. तत्संबंधी त्याच्या संबंधी लोक येणार. पुत्र ठरवलं गावपाड श्वानपथक सगळं तिथे साधू साधना करत आणि जो साधना करतो तो साधक करतो ती साधना.
साधं साधनातून जे मिळतं ते साध्य आणि साध्य ज्याच्या पदरात पडलं तो सिद्ध. 84 शब्दांचा सिद्ध भेटे मग तो साधू तिथून निघून गेला. 1000-1500 दुखावा एका झाडाखाली बसला. सोडून दिली जागा तरी इधर पुरी गडबडी आले. कुदळी मारली, फोटो काढला, पाणी टाकलं, नारळ फोडलं, धरण होणार काय काय शब्दाती केलं ते त्यांचं त्यांना. साधू तिथून निघून गेला. कार्यक्रम आटोपला. चित्रपीठ मुंबईला पाठवून दिले. झाड आटोपलं. काही लोक म्हणायला लागले त्यांच्या माणसांना, तो तिथे दिसतोय त्या झाडाखाली महान त्यागी साधू लिंबाचा पाला खातो. हिवाळ्यामध्ये जमीन खोदलेली आहे, वर अंगावर माती लुटून येतो. पावसाळ्यामध्ये झाडाच्या खालीने जर कुठल्या तरी याच्या खाली थांबतो, पुलाखाली थांबतो, रस्त्याखाली थांबतो. कोणाजवळ काही मागत नाही. लिंबाच्या पाल्यावर आपण जगला करतो. मग त्याची भेट घेऊया का? निघाले 7-8 जण गाडी घेऊन. त्यांच्यातले मधले माणसं सांगायला, बाबाजी बोलो ये अपने इलाके के बड़े नेताजी है, ठीक है, तो क्या है, इनसे कोई मामला आपके लिए. साधू न मागणार होता, कोणी मला पाला खात कोई मामलो. त्यातल्या माझ्या सारखे म्हणायला लागले, या साधूने जर लाईट मागली की डीपी मंजूर होती. संसारी माणसं काय करतात, शेवटी कुठे जातात. ससारा येऊन झाडावरच येतो, नदी समुद्रातच जाते, आकाशातलं विमान जमिनीवर येतं आणि संसारी माणूस त्याच्या सुविधाकडे वळतो. नाही तर मग रस्ता जर मागला तर माझं शेत रोडच घुमले, अशा अपेक्षा करतो. मैं मांगना चाहता हूँ, नेताजी बड़े नेताजी सब लोग हैं, ये साधु संतों की बड़ी इज्जत करते हैं, मंगलो इनसे. देखो नेताजी, मैं एक मांगना चाहता हूँ. मंगलो. क्या मांगना? गए 11 साल से मैं ये स्थान पर जुड़ा रहा हूँ, यह स्थानाला चिपटू नहीं. साधना करता है तो भगवान दर्शन नहीं देता. मैं मेरी साधना में है, लगा है तो दर्शन नहीं दिया भगवान ने, वो भगवान की मुलाकात कर दो. आईस्क्रीम पेक्षा थंडी झाली. काही लोक म्हणतात कोणी साधूच राहिला नाही, हे पाहतात. वो भगवान से मुलाकात कर दो, यही मेरी मांग है. काहीच मागायचं नाही. तेवढं त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मिस कॉल दिला, काढ गाडी. दुसऱ्याने मिस कॉल दिला, काढ गाडी. बाबा ये छोड़कर कुछ और मांगलो, और मुझे काही दुसरं मागणं. यही मेरी मांग है, याची वाली माझी ज्ञानेश्वर. हसता हसता संपला रस्ता. झोपेत प्रवास व्हावा किंवा प्रवासात झोप लागावी. प्रवासाचा श्रम जाणीव होत नाही. गळ्यात माळा, कपाळी पिळा, हृदय वाळा त्याचा देवा लागला. खवा मावा रवा पोहा. काय 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 पोहा नाही. गोवा बोललो. खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा, पण गावा गावा येवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मगच घरी जा. महारापती मारो भगवान. कलियुगामध्ये स्त्रीचं इतकं भाग्य आहे, पती सेवेत तिचा उद्धार आहे. महारापती मारो भगवान, पेरोपती मेरो भगवान, ममलापती ममला देव, मनापती मना देव, मम भरता मम भगवान. या वेगवेगळ्या भाषा बोललो. सेवेला सादर, पतीचा आदर, भोकेल्याची कदर, डोक्यावर पदर, तिला म्हणतात इंडियन मदर. लक्ष्मी नारायण म्हणावं. गाय ऊर्जा केंद्र आहे, गाय आई आहे. शेवटी सांगून जातो, पेस्टिसाइड तयार करणारं गायीचं शरीर आहे, म्हणजेच कीटकनाशक होतं. गायीच्या शरीरातल्या हाडापासून टूथपेस्ट होतं. गावरान गायीची सेवा करा. कोणती? ती गायीची सेवा करा. कोणी काही म्हणून एवढंच आहे काही महात्मा बापू आणि विनोबाजी मागे यांचे विचार मी मांडले. तुम्ही म्हणून तुम्ही काँग्रेसचे एकामेकाच्या पक्षाचा एक अपेक्षा करून जातो. आपण कीर्तनामध्ये काय घेतलं हे सांगा.
कीर्तन वाईट झालं हेही सांगू नका, कीर्तन चांगलं झालं हेही सांगू नका. काय घेतलं हे? कारण मालकाने 12 प्रकारच्या भाज्या आणल्या, पण लहान लेकराची नजर कशावर आहे? प्रेम. देव काही बाकीचे पाठवा, ज्ञान घ्या, कीर्तनाचे हस्त घेऊन कोणाचंही कल्याण होणार. शेवटी एक सांगायचं राहिलं माझ्याकडून, नाम साधना करत काळ सारा वाचली. त्यांच्याकडून आम्ही आराधीला शिकलो. 7व्या दिवसाच्या संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण होत होतं, 8व्या दिवसाच्या संध्याकाळी गाथेचं पारायण होत होतं. एकच टाइम जेवत होते. ऋषी तुल्य अशी मंडळी आजही आढळलीत आहे. आणि सुंदर आपलं असं जीवन बनवा. आपल्या हातामध्ये आपलं जीवन आहे. कुठेही काही लोक दाढी पाहून गुरु करतात, इंग्रजी बोलता येतं म्हणून गुरु करतात, विमानाने प्रवास करतात म्हणून गुरु करतात. काय करायचं तुम्हाला त्या गोष्टी? आत्मबोध काय दिला ही साधना करा आणि आपलं कल्याण करून घ्या. संपलं. चंद्रभागेश